नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टॉपर्स गुरु यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवीन टॉपिक, तो आहे ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापद। मित्रांनो, यालाच युजेस असं देखील म्हटलं जातं। तर या युजेसचा वापर आपण कसा करायचा आपण बघितलंय की काळामध्ये आपण काय करतो की प्रत्येक काळ फॉर्म करण्यासाठी एका सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो, परंतु त्या व्यतिरिक्त देखील या ऑक्झिलरी वर्ब्सचा वेगळा वापर आहे आणि त्याला आपण युजेस असं म्हणतो। त्याचा वेगळा वापर आपल्याला शिकायचा आहे। बघा, त्यामधील पहिला प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे, तो आहे डू ऑब्लिक डज। म्हणजे कशासाठी वापरतो आपण डू डज? तर वर्तमान काळात एखाद्या गोष्टीवरती जर आपल्याला जोर द्यायचा असेल तर तो जोर देऊन एखादी गोष्ट सांगण्यासाठी आपण डू डजचा वापर करतो। उदाहरण आम्ही दररोज वर्तमानपत्र वाचतोच। आता इथे वाचतो हा झाला रेग्युलर शब्द, परंतु जेव्हा च लागतं या वाक्यामध्ये तेव्हा त्या गोष्टीवरती आपण वाचणे या क्रियावरती जोर देतो आहे। मग या क्रियेवरती जोर देण्यासाठी आपल्याला इंग्रजीमधून डू डजचा वापर करून ते करता येतं। वी डू रीड इंग्लिश न्यूजपेपर एव्हरी डे। आम्ही दररोज इंग्लिश न्यूजपेपर वाचतो। या ठिकाणी डू हा शब्द काय करतो आहे तर त्या वाचणे या क्रियेवरती जोर देतो आहे। अगदी त्याच प्रकारे आपण दुसरं उदाहरण बघतो आहे, ती सायकल चालवते आणि त्याला आपण लावतोय चालवतेच। म्हणजे हा च काय करतो आहे स्ट्रेस देण्यासाठी आपण वापरतो आहे। सी डज राईड अ बायसिकल। म्हणजे हा डज इथे जोर देण्यासाठी आपण वापरतो। फॉर एक्झाम्पल, आई वडिलांना मदत करा। एक प्रकारचा मॉरल ॲडवाइस आहे। मग या ठिकाणी डू हेल्प द पॅरेंट्स। गरजूंना मदत करा। डू हेल्प द नीडी। गरजूंना मदत करा। अशा प्रकारे डू डजचा वापर जो आहे वर्तमान काळात एखाद्या गोष्टीवरती जोर देण्यासाठी केला जातो। या व्यतिरिक्त आणखी दुसरा मॉडल ऑक्झिलरी आहे, तो आहे डीडचा वापर कशासाठी होतो तर भूतकाळात किंवा भूतकाळातील एखादी गोष्ट जोर देऊन सांगण्यासाठी डीडचा वापर होतो। आता डीडचा वापर कशा प्रकारे केला जातो यातून उदाहरणातून आपण बघूयात। आम्ही किंवा त्यांनी अभ्यास केलाच म्हणजे दे did study.
म्हणजे या ठिकाणी च हा शब्द जो आहे तर तो डीडने या ठिकाणी काय केला जातोय तर या डीडचा वापर करून त्या शब्दावरती जोर दिला जातोय. नंबर 2, आम्ही झाडांना पाणी दिलेच. कुणी जर म्हटलं तुम्हाला की तुम्ही कुठे झाडांना पाणी दिलं, तर आपल्याला ती गोष्ट जोर देऊन जेव्हा सांगायची असेल तर वी डीड वाटर द प्लांट. वी डीड वॉटर द प्लांट्स. अशा प्रकारे आपल्याला डीडचा देखील वापर करता येईल. त्यानंतर आपण बघणार आहोत एम इज आर. बघा, एम इज आर हे एक पुढील सहाय्यकारी क्रियापद आहे आणि काळाव्यतिरिक्त या एम इज आरचा आपल्या डेली युजेसमध्ये खूप महत्त्व आहे किंवा आपण नियमितपणे त्याचा वापर जो आहे तर तो करत असतो. तर तो कशा प्रकारे आपण करतोय ते बघूयात. नंबर 3 आहे एम इज आर. एम इज आरचा वापर कशासाठी केला जातो तर वर्तमानात किंवा वर्तमानातील आपली अवस्था दर्शविण्यासाठी एम इज आरचा वापर होतो. आता वर्तमानातील अवस्था दर्शवण्यासाठी आपण एम इज आरचा वापर करतो. कशा प्रकारे वर्तमानातील अवस्था दर्शवली जाऊ शकते तर मी विद्यार्थी आहे. मी विद्यार्थी आहे. माझी सध्याची अवस्था काय आहे तर मी विद्यार्थी आहे. मग आय एम अ स्टुडंट. नंबर 2 ते मराठीमधलं वाक्य घेऊ. ते शास्त्रज्ञ आहेत. त्यांची सध्याची अवस्था काय आहे तर ते शास्त्रज्ञ आहेत. मग हे वाक्य कशा प्रकारे लिहिता येईल आपल्याला. दे आर सायंटिस्ट. ओके. आणखी आपण जर बघितलं उदाहरण, तो माझा मित्र आहे. मित्र आहे. ही इज माय फ्रेंड. FRIEND फ्रेंड. पुढे आणखी उदाहरण घ्यायचं झालं, आम्ही शेतकरी आहोत. सध्याची अवस्था काय आहे तर आम्ही शेतकरी आहोत. वी आर फार्मर्स. ओके. यानंतर नंबर 4 ला येईल वॉज वेअर. वॉज वेअरचा वापर कशासाठी केला जातो तर भूतकाळातील आपली अवस्था दर्शविण्यासाठी भूतकाळातील आपली अवस्था दर्शविण्यासाठी वॉज वेअर चा वापर होतो. आता भूतकाळातील अवस्था कशा प्रकारे दर्शवली जाते तर तो एक चालाक चोर होता. ओके. आता इथे
भूतकाळातील त्याची अवस्था काय होती, तर तो एक चोर होता. ओके, ही वॉज अ ब्रिलियंट thief. He was a brilliant thief. दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर अब्दुल कलाम शास्त्रज्ञ होते. अब्दुल कलाम सर एक महान शास्त्रज्ञ होते. म्हणजे त्यांची काय अवस्था होती भूतकाळामध्ये, तर अब्दुल कलाम हे एक महान शास्त्रज्ञ होते. म्हणून अब्दुल कलाम सर वॉज अ ग्रेट सायंटिस्ट. अब्दुल कलाम सर वॉज अ ग्रेट सायंटिस्ट. आणखी एक उदाहरण घ्यायचं झालं ते संस्कार शाळेचे विद्यार्थी होते. त्यांची जी अवस्था होती तर ती काय होती, संस्कार शाळेचे विद्यार्थी. दे वेर स्टुडंट्स ऑफ संस्कार स्कूल. संस्कार स्कूल. दे वेर स्टुडंट्स ऑफ संस्कार स्कूल. या पद्धतीने आणखी पुढचा ऑक्झिलरी व्हर्ब्स येईल. विल हॅवचा वापर कशासाठी केला जातो, तर विल बीचा वापर कशासाठी होईल, तर भविष्यकाळातील आपली अवस्था दर्शविण्यासाठी. नंबर 5 विल बी. नंबर 5 विल बी म्हणजे भविष्यातील आपली अवस्था दर्शविण्यासाठी विल बी चा वापर होतो. उदाहरणार्थ राज एक महान कलाकार असेल. राजची भविष्यातील अवस्था काय असेल, तर तो एक महान कलाकार असेल. मग राज विल बी अ ग्रेट आर्टिस्ट. आता आहे का नाही, भविष्यामध्ये त्याची ती अवस्था असेल. नंबर 2 आम्ही डॉक्टर असू. वी will be the doctor. We will be the doctors. Number 3 ती श्रीमंत असेल.
सी will be rich. She will be rich. त्यानंतर नंबर 6 आहे, आपण हॅव हॅज बघतोय नंबर 6 ला. हॅव ऑब्लिक हॅज कशासाठी वापरला जातो हॅव हॅज? मित्रांनो, वर्तमान काळात मालकी हक्क दर्शविण्यासाठी, मालकी हक्क दर्शविण्यासाठी हॅव हॅजचा वापर होतो. बघा काय सांगितलं मित्रांनो या ठिकाणी, की जेव्हा वर्तमान काळात आपल्याला एखाद्या गोष्टीवरती मालकी हक्क दर्शवायचा आहे तेव्हा आपण हॅव हॅजचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल नंबर 1, आय हॅव, माझ्याकडे किंवा माझ्याजवळ 100 पुस्तके आहेत. माझ्याकडे मालकीची गोष्ट काय आहे तर पुस्तके, म्हणून आय हॅव 100 बुक्स. त्यांच्याजवळ नवीन कार आहे. They have a new car. त्यांच्याजवळ नवीन कार आहे. नंबर 3, तिच्याजवळ मार्कर पेन आहेत. मार्कर पेन आहेत. सी हॅज मार्कर पेन. सी हॅज मार्कर पेन. तिच्याजवळ मार्कर पेन आहेत. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपण ऑक्झिलरी वर्ब जे आहेत तर ते अभ्यासत आहोत. या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण फक्त 6च प्रकारचे ऑक्झिलरी वर्ब्स वापरले आहेत मित्रांनो. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत या पुढच्या ऑक्झिलरी वर्ब. तोपर्यंत मी आपणा सर्वांचा नमस्कार घेतो आणि होप या ठिकाणी आपणा सर्वांना हे ऑक्झिलरी वर्ब जे आहे किंवा जे युजेस आहेत तर ते व्यवस्थित समजले असतील अशी आशा बाळगतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.